नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी नुसता पैसा गुंतवून चालत नाही, तर तुम्हाला मार्केटची भाषा वाचता यायला हवी. आणि या भाषेतील सर्वात महत्त्वाचा शब्द म्हणजे कॅन्डलस्टिक पॅटर्न. आज आपण याच कॅन्डलस्टिक चार्ट्सचा गुपित कोड सोप्या भाषेत उलगडणार आहोत, ज्यामुळे तुम्ही चांगले ट्रेडिंग निर्णय घेऊ शकाल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण मार्केटचा प्रत्येक महत्त्वाचा सिग्नल तुम्हाला आज समजणार आहे. चला तर मग सुरू करूया. शेअर मार्केटमध्ये व्यवहार करणाऱ्या प्रत्येक गुंतवणूकदारासाठी कॅन्डलस्टिक चार्ट हे सर्वात शक्तिशाली टूल आहे. एक कॅन्डल म्हणजे एका विशिष्ट वेळेतल्या शेअरची ओपन, हाय, लो आणि क्लोज ही 4 आकडेवारी. या माहितीवरून कॅन्डलचे वेगवेगळे आकार आणि रंग तयार होतात, जे आपल्याला बाजाराचा पुढील ट्रेंड काय असेल याचा अंदाज देतात. 1. बुलिश कॅन्डल वजा तेजीचा संकेत. बुलिश कॅन्डल सहसा हिरव्या किंवा पांढऱ्या रंगात दिसते. ही कॅन्डल आपल्याला सांगते की आज शेअरमध्ये खरेदीचा दबाव होता, म्हणजेच क्लोजिंग प्राइस ही ओपनिंग प्राइस पेक्षा जास्त आहे. जर ही कॅन्डल जितकी लांब असेल तितका खरेदीदारांचा जोर जास्त होता. सलग अनेक लांब बुलिश कॅन्डल्स तयार होत असतील तर ट्रेंड वरच्या दिशेने असल्याचे स्पष्ट संकेत मिळतात. 2. बेरिश कॅन्डल, मंदीचा इशारा. बेअरिश कॅन्डल ही सहसा लाल किंवा काळ्या रंगात दाखवली जाते. ही कॅन्डल सूचित करते की आज शेअरमध्ये विक्रेत्यांचा दबाव जास्त होता, म्हणजेच क्लोजिंग प्राइस ही ओपनिंग पेक्षा कमी आहे. लांब बेअरिश कॅन्डल दिसली की समजून घ्या की विक्रीचा जोर वाढला आहे आणि शेअरमध्ये पडझड होण्याची शक्यता आहे. 3. डोजी कॅन्डल वजा गोंधळलेली परिस्थिती. डोजी म्हणजे बाजारात खरेदीदार आणि विक्रेते दोघेही गोंधळलेल्या स्थितीत आहेत. यात ओपनिंग आणि क्लोजिंग प्राइस जवळजवळ सारखीच असते. डोजी कॅन्डल बाजारात अनिश्चितता निर्माण झाली आहे हे सूचित करते. पुढील कॅन्डलवर लक्ष देणे महत्त्वाचे ठरते. महत्त्वाचा डिस्क्लेमर नोंद. येथे एक गोष्ट स्पष्ट करणे महत्त्वाचे आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन असते. हा व्हिडिओ केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे आणि आम्ही कोणत्याही विशिष्ट स्टॉकमध्ये किंवा योजनेत गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कृपया तुमच्या आर्थिक सल्लागाराचा फायनान्शियल ॲडवायझर सल्ला घ्या. 4. हॅमर कॅन्डल वजा तळाची खरेदी. हॅमर कॅन्डल हा पॅटर्न सहसा ट्रेड बदलण्याचे स्पष्ट संकेत देतो. याची बॉडी लहान असते आणि खाली लांब शेडो असते. याचा अर्थ गुंतवणूकदारांनी तळाशी येऊन जोरदार खरेदी केली. डाऊन ट्रेंडमध्ये ही कॅन्डल आल्यास तिथून मार्केटवर जाण्याचे संकेत मिळतात. 5. इन्व्हर्टेड हॅमर वजा उलटा हातोडा. हा पॅटर्न हॅमरच्या उलट असतो. याची बॉडी लहान असते आणि वरती लांब शेडो असते. डाऊन ट्रेंडमध्ये हा पॅटर्न आल्यास ट्रेड थांबून बाजार वळण्याची शक्यता वाढते, पण याला कन्फर्मेशनसाठी पुढील कॅन्डल बुलिश हिरवी येणे आवश्यक असते. 6. शूटिंग स्टार मना शिखर, विक्रीचा इशारा. शूटिंग स्टार मध्ये लहान बॉडी आणि वरती लांब शेडो असते. जर हा पॅटर्न वरच्या टप्प्यावर दिसला तर बाजार खाली वळू शकतो, याचा हा स्पष्ट इशारा आहे. 7. बुलिश एंगल्फिंग वजा पूर्णपणे झाकणे. हा 2 कॅन्डल्सचा पॅटर्न आहे. यात दुसरी बुलिश हिरवी कॅन्डल पहिल्या छोट्या बेअरिश लाल कॅन्डलला पूर्णपणे झाकून टाकते. हे खरेदीदारांच्या जबरदस्त ताकदीचं प्रतीक आहे. डाऊन ट्रेंडच्या शेवटी दिसल्यास मोठा अपट्रेंड सुरू होण्याचीही सुरुवात असू शकते. 8. बेअरिश एंगल्फिंग मायनस विक्रेत्यांचा जोर. यात दुसरी बेअरिश लाल कॅन्डल पहिल्या छोट्या बुलिश हिरवी कॅन्डलला पूर्णपणे झाकते. यामुळे विक्रेत्यांचा जोर वाढला आहे हे स्पष्ट होते. अपट्रेंडच्या शेवटी हा पॅटर्न दिसल्यास डाऊन ट्रेंड सुरू होण्यापूर्वी हा महत्त्वाचा इशारा मिळतो. 9. मॉर्निंग स्टार मायनस नवी पहाट. मॉर्निंग स्टार म्हणजे 3 कॅन्डल्सचा पॅटर्न मायनस एक लांब बेरिश, एक लहान डोजी फ्लॅश हॅमर आणि नंतर एक लांब बुलिश कॅन्डल. हा पॅटर्न तळाच्या स्तरावर दिसल्यास बाजार वर जाण्यास तयार आहे हे संकेत मिळतात. 10. इव्हनिंग स्टार, मावळतीची वेळ. इव्हनिंग स्टार हा मॉर्निंग स्टारचा उलट पॅटर्न आहे. यात लांब बुलिश, नंतर लहान डोजी, इन्व्हर्टेड हॅमर आणि मग लांब बेरिश कॅन्डल तयार होते. हा पॅटर्न वरच्या टप्प्यावर आल्यास बाजारात घसरण सुरू होऊ शकते. 11. हरामी पॅटर्न वजा गर्भातील कॅन्डल. हरामी या जपानी शब्दाचा अर्थ गर्भवती असा होतो. यात एक मोठी कॅन्डल असते आणि तिच्या बॉडीच्या आत एक लहान कॅन्डल तयार होते. या पॅटर्न मधून ट्रेड बदलण्याचे संकेत मिळतात आणि बाजाराचा वेग मंदावला आहे हे समजते. माझ्या प्रिय मित्रांनो, कॅन्डलस्टिक पॅटर्न हे शेअर मार्केटमधील दिशादर्शन करणारे आरसे आहेत. हे पॅटर्न वाचता आल्यास तुम्ही इतर गुंतवणूकदारांच्या एक पाऊल पुढे राहता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, केवळ कॅन्डलस्टिक पॅटर्न बघून लगेच मोठा निर्णय घेऊ नका. तुम्ही नेहमी व्हॉल्यूम, सपोर्ट, रेझिस्टन्स, मोठा मार्केट ट्रेंड आणि ताज्या बातम्या या सगळ्यांचा एकत्रित विचार करूनच निर्णय घ्यावा. तुमच्या फायद्यासाठी एक महत्त्वाचा सीटीए. जर तुम्हाला अशाच सोप्या भाषेत शेअर मार्केटचे गुपित कोड उलगडायचे असतील तर माझ्या या माहितीला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी माझ्या चॅनलला किंवा पेजला लगेच सबस्क्राईब करा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे मी देण्यास तयार आहे.
चला एकत्र शिकूया आणि मार्केटमध्ये यशस्वी होऊया.